नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. टोमॅटो सूप केलं का? कसं झालं होतं? कमेंट करून नक्की सांगा. आज सुद्धा आपण एक सूपचीच रेसिपी बघणार आहोत. आज करणार आहोत पौष्टिक असं पालक सूप. लहान मुलं शक्यतो पालकची भाजी खायला मागत नाहीत आणि मोठ्यांना सुद्धा कधीतरी संध्याकाळी कमी जेवावं किंवा थोडंसं हलका आहार घ्यावासा वाटतो. अशा वेळेस पालक सूप हा एकदम उत्तम पर्याय आहे. तर आज आपण बनवणार आहोत पालक सूप. त्याच्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी अर्धी पालकची जोडी स्वच्छ धुवून अशी जाडसर कापून घेतली आहे. 2 चमचे बटर आहे, 3 काळा मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मिरची तुकडे करून घेतले, 3 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात, 1 तमालपत्र, अर्धा छोटा चमचा काळा मिरी पावडर, चवीपुरती साखर, मीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 कप दूध घेतलंय. आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक पॅन गरम व्हायला ठेवलाय. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालणार आहोत. गॅस थोडा मध्यम करायचा आहे. बटर थोडं आता वितळत आलंय. आता याच्यामध्ये आपण दालचिनी, तमालपत्र आणि काळी मिरी घालूया. थोडंसं हलवून घेते. आणि त्याच्यामध्ये 1 मिरची आणि लसूण घालते. हे 1 मिनिट परतून झाल्यानंतर ह्याच्यात हा कापलेला पालक घालायचा आहे. हा मिक्स करून घेऊया. आता याच्यावर मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवते. 3 मिनिटं झालेत. झाकण काढते. असा आपला पालक आता सॉफ्ट झालाय. गॅस बंद करते आणि थंड व्हायला काढते त्याला. त्याच्यामधले मोठे मसाले म्हणजे तमालपत्र, दालचिनी मी काढून टाकणार आहे आणि बाकी हे मिक्सर मधून बारीक करून घेते. इथे आपली पालक प्युरी तयार आहे, ती मी गाळून घेते. इथे आपली पालक प्युरी तयार आहे आणि पॅन सुद्धा गरम व्हायला ठेवलाय. पॅन मध्ये बटर घालते. गॅस मध्यम ठेवलाय. बटर मेल्ट होतच आहे. त्याच्यामध्ये घालते हे गव्हाचं पीठ. हे गव्हाचं पीठ असं छान परतून घ्यायचंय. आपण हे पौष्टिक असं सूप करतोय, त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा नाही वापरलाय, गव्हाचं पीठ वापरलंय. इथे गव्हाचं पीठ मी 1 मिनिटभर छान असं भाजून घेतलंय. याच्यामध्ये आता हे दूध घालायचंय आणि असं हलवून हलवून गुठळ्या मोडून घ्यायच्या. अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत या सॉस मध्ये. इथे आपला हा व्हाईट सॉस तयार झालाय. आता ही पालक प्युरी मी त्याच्यात घालून घेते. हे छान मिक्स करून घेते. इथे आपली पालक प्युरी आणि तो व्हाईट सॉस छान मिक्स झालाय. उकळी येते आता त्याला. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ, साखर आणि मिरपूड. छान एकजीव करून घ्यायचंय सगळं. सूपला कलर आणि टेक्स्चर दोन्ही खूप छान आलंय, पाहू शकता तुम्ही. हे सूप आता आपण बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचंय. इथे आपलं पालक सूप तयार आहे. मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. तर असं हे आपलं सुपर हेल्दी पालक सूप तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालंय कमेंट करून सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.